हॅलो स्टुडंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टरमधील व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. याला फक्त मीटर ब्रिज असं म्हटलं तरी चालेल. मागील पिरियडला आपण व्हीटस्टोन्स ब्रिज अभ्यासलेला आहे. त्याचंच थोडंसं मॉडिफिकेशन आहे आणि आपल्याला व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये जी बॅलन्स कंडिशन वापरली ती परत वापरायची आहे. म्हणजे थोडक्यात हा मॉडिफाईड व्हीटस्टोन्स ब्रिजच आहे. त्याचं नाव आहे मीटर ब्रिज किंवा व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. याचं पहिल्यांदा डायग्राम म्हणजे त्याची रचना कशी आहे ते बघूयात आणि मग याचा सहाय्यानं आपल्याला अननोन रेजिस्टन्स कसा काढायचा ते ठरवायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये येणारे एरर्स कसे आहेत, त्याचे युजेस काय आहेत, असं इन डिटेल हे आर्टिकल अभ्यासायचं आहे. डायग्राममध्ये आपण सुरुवात करायची काही गोष्टी बघूयात. बघा, तुम्हाला पहिल्यांदा इथं मी जे लेबल्स दिले ते सांगतो. बघा, हा पॉईंट ए म्हटलं आहे, हा बी, हा सी आणि हा डी आहे. व्हीटस्टोन्स ब्रिजला कम्पेअर करा. व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये 4 रेजिस्टन्सेस होते. ते अशा रीतीने जोडले होते की एक क्वाड्रिलॅटरल तयार होईल. त्याला आपण ABCD नाव दिलं होतं. अगदी तसंच आहे. ई आणि बीच्या मध्ये एक रेजिस्टन्स आहे, त्याला इथं नाव एक्स म्हटलं आहे. बी आणि सीच्या मध्ये आहे तो आर रेजिस्टन्स आहे. ए आणि डीच्या मध्ये एक वायर आहे, त्याचा रेजिस्टन्स AD हा वायर रेजिस्टन्स. आणि चौथा पार्ट आहे डी आणि सी, त्या दोघांमधला जो वायरचा पार्ट आहे त्याचा रेजिस्टन्स. ह्या 4 रेजिस्टन्स म्हणून एक ब्रिज आहे. पण याच्यात थोडंसं डायरेक्ट व्हीटस्टोन्स ब्रिज नाही आहे, त्यात थोडासा बदल आहे. तो बदल कसा आहे बघा, याचे एक एक पार्ट्स आपण बघूयात म्हणजे लक्षात येईल. इथे तुम्हाला AC एक वायर दिसते. याची रचना पाहताना आपण इथून सुरुवात करूया. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर AC of 1 meter length stretched on a rectangular wooden board between 2 inverted L-shaped metallic strips. याच्यामध्ये AC ही एक वायर आहे, त्याची लेंथ 1 मीटर आहे. ती थिन आहे, युनिफॉर्म आहे आणि ती एका वुडन बोर्डवर फसवलेली. पण ते वुडन बोर्डवर फिक्स करताना हे दिसतात का तुम्हाला 2 इन्व्हर्टेड L स्ट्रिप मेटॅलिक स्ट्रिप्स आहेत त्या, याच्यामध्ये ते बसवलेले. बघा, पहिल्या वाक्यात वायर आणि ह्या 2 L मेटल स्ट्रिप्स कव्हर केले. परत एकदा बघा, काय पहिलं वाक्य, व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज, तो फक्त मीटर ब्रिज म्हणूया. मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर AC ऑफ 1 meter length stretched on a rectangular wooden board between 2 inverted L-shaped metallic strips. पुढे बघा, अजून एक मेटॅलिक स्ट्रिप दिसते पहा, पण ते अशा रीतीने फिक्स केले की 2 गॅप्स तयार होते. पण पुढचं वाक्य असं तयार करूया, द थर्ड मेटॅलिक स्ट्रिप इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड सच दॅट 2 gaps आर फॉर्म. ह्या 2 गॅपमध्ये आपण डायग्राम पाहत असताना एक गॅप आपल्या डाव्या बाजूला आहे, लेफ्ट गॅप म्हणूया. थोडक्यात त्याला इथं LG असं म्हणतो, लेफ्ट गॅप. तर हा आहे राईट गॅप, म्हणूया RG. म्हणजे तिसरी मेटॅलिक स्ट्रिप बसवताना ही प्रिकॉशन घेतली आहे की बरोबर 2 गॅप तयार होतील. एक लेफ्ट गॅप आहे, दुसरा राईट गॅप. ही जी वायर AC आहे याच्या खाली इथं तुम्हाला स्केल दिसते, ही मीटर स्केल आहे, ती फिक्स केली आहे टू मेजर द लेंथ ऑफ वायर AC. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स X जोडलेला आहे, तर राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स X आणि राईट गॅपमध्ये नोन रेजिस्टन्स R जोडलेला आहे. आणखी बघा, सोर्स ऑफ EMF आपण त्याला सेल असं म्हणतो. सेल, प्लग की आणि रिओस्टॅट हे सिरीजमध्ये आहे, पण वायर ACच्या अक्रॉस आहे. सेल, प्लग की अँड रिओस्टॅट आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस द वायर AC. आणखी तुम्ही हा एवढा पार्ट सांगायचा आहे.
बी ह्या पॉईंटपासून एक वायर काढली ती गॅल्व्हॅनोमीटरला जोडली. गॅल्व्हॅनोमीटर दुसरं टोक जॉकीला, इथं जे हा पार्ट म्हटलं हा जॉकी, हा ॲरो दाखवला आहे, हा जॉकी दाखवतो. म्हणजेच मिडल ऑफ एक्स एन आर, middle point of x and r is connected to galvanometer and another terminal of galvanometer is connected to jockey. हे झालं ह्याचं थोडक्यात कन्स्ट्रक्शन, याची माहिती, डायग्रामची माहिती, थोडक्यात मीटर ब्रिजची माहिती. पहिल्यांदा आपण ही वायर एसी सांगितली, एल स्ट्रीप सांगितलं, दुसऱ्यांदा तिसरी स्ट्रीप सांगितली. 2 गॅप तयार झाले. डाव्या गॅपमध्ये रेजिस्टन्स की जो आपल्याला माहीत नाही, अननोन आहे. उजव्या गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स. वायरच्या खालच्या बाजूला एक मीटर स्केल, त्याच्या मीटर स्केल आहे, त्याच्या क्रॉस सेल प्लग केले, दिवस आणि शेवटी काय म्हटलं तर जंक्शन पॉईंट बी इज कनेक्टेड टू ए जॉकी थ्रू अ गॅल्व्हॅनोमीटर. हा बी हा पॉईंट जॉकीला जोडला आहे, पण त्याच्या मार्गात बाया गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे. परत एकदा बघा थोडक्यात कन्स्ट्रक्शन कसं आहे, थोडं फास्ट बघूयात आणि मग आपल्याला त्याचं वर्किंग कसं होतं ते पाहायचं आहे. मीटर ब्रिज consists of thin, uniform, conducting wire AC of length 1 meter stretched on a rectangular wooden board in between 2 L-shaped metallic strips. Third metallic strip is fixed such that 2 gaps are formed. Number 1 left gap, number 2 right gap. In the left gap, unknown resistance X is connected. In the right gap, resistance box is connected. A meter scale is fixed below the wire AC to measure the length of the wire. A cell, that is source of EMF, plug key and thermostat are connected in series across the wire AC. And the junction point B is connected to jockey through galvanometer. This is the brief explanation of this diagram, that is construction of मीटर ब्रिज. स्टुडंट्स, मग आता याचा उपयोग कशासाठी होतो तर अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी याचा उपयोग होतो. कसा काढायचा, त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. त्याला आपण म्हणूयात वर्किंग ऑफ मीटर ब्रिज. हे कसं वर्क होतं ते बघूया. रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल रेजिस्टन्स काढला जातो. पहिली स्टेप काय, ह्या रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल रेजिस्टन्स काढायचा. प्लग की बसवायची. प्लग की बसवली की ह्या सोर्समुळे ह्या सर्किटमध्ये करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाल्यानंतर आता आपल्याला हा ब्रिज बॅलन्स करायचा. हा व्हीटस्टोन्स ब्रिज ह्या प्रिन्सिपलवरच आधारित आहे. व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये 4 रेजिस्टन्स होते, तसे इथं कुठले आहेत बघा, एक्स आहे, आर आहे. डी हा पॉईंट, ए आणि डी ह्या वायरचा रेजिस्टन्स, डी आणि सी या 2 पॉईंटमधल्या वायरचा रेजिस्टन्स, असे एकूण 4 रेजिस्टन्स. आपण ब्रिज बॅलन्स कधी म्हणतो, Ig is equal to 0. For the balancing of the bridge, Ig must be equal to 0. That is current through the galvanometer is 0. म्हणजे आपण ही जी जॉकी आहे ती वायर AC वरती टच करून डी हा असा पॉईंट मिळवायचा की त्या पॉईंटला जॉकी टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट 0 असेल. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवणार नाही, 0 डिफ्लेक्शन असेल, नल डिफ्लेक्शन असेल. त्यावेळेस डी हा नल पॉईंट झाला आणि मग आता ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतात. सुटेबल व्हॅल्यू ऑफ आर इज टेकन इन द रेजिस्टन्स बॉक्स. इन्सर्टिंग प्लग की, स्टेडी करंट फ्लोज थ्रू द सर्किट. बाय टचिंग द जॉकी at different points, find the point of contact B on the wire AC where galvanometer shows 0 deflection, there is no deflection, null deflection. Now bridge is said to be balanced. बघा ब्रिज बॅलन्स करण्यासाठी तो प्रोसिजर काय, ह्या बॉक्समधला सुटेबल रेजिस्टन्स काढायचा, ही प्लग की बसवायची. हा जो जॉकी आहे तो ए कडून सी कडे टच करत डी हा असा पॉईंट मिळवायचा की त्या पॉईंटला टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन 0 असेल, नल डिफ्लेक्शन असेल. याचा अर्थ आत्ता ब्रिज बॅलन्स झाला आहे, कारण हा डिफ्लेक्शन दाखवत नाही. जॉकी टच केली तरी याचा अर्थ Ig इज इक्वल टू 0. ह्या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट हा 0 आहे. तीच आपली बॅलन्स कंडिशन आहे. आणि मग आपल्याला आता पुढं माहिती आहे, जर Ig इज इक्वल टू 0 असेल तर रेजिस्टन्सच्या भाषेत आपण बॅलन्स कंडिशन काढलेली होती, आठवते का बघा.
पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर. मागील लेक्चरला आपण ते पाहिलं आहे. आता पीच्या जागी एक्स आहे, क्यूच्या जागी आर आहे, एसच्या जागी एल एक्स एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स आहे आणि आर या जागी एल आर एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स आहे. आणि मग फॉर बॅलन्स्ड ब्रिज आता आपण डायरेक्ट लिहू शकतो पी अपॉन क्यू, याच्याऐवजी काय लिहिलं एक्स अपॉन आर. पण पीची जागा कोणी घेतली आहे एक्सने, क्यूची जागा कोणी घेतली तर डायग्राममध्ये आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर एडी म्हणून त्याला आर एडी म्हटलं अँड अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर डी सी. आर एडी ही जागा एसने घेतलेली आहे, एसच्या जागी आर एडी येतोय आणि आरच्या जागी आर डी सी येतोय. म्हणजे आपण मागील पिरियडला जे अभ्यास करतो ते इथं वापरतोय पहा. सर्वात महत्त्वाची पहिली कंडिशन, गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणारा करंट जर 0 असेल, IG 0 असेल तर ब्रिज बॅलन्स्ड आहे, ते आपण मिळवलं. मग बॅलन्स असताना जे 4 रेजिस्टन्स मिळून व्हीटस्टोन्स ब्रिज तयार झाला आहे त्याची बॅलन्स कंडिशन आपल्याला माहिती आहे, ती इथं आपण अप्लाय केली. पण एक लक्षात घ्या, ही टोटल वायर AC आहे, ह्याचे आपण 2 भाग करतोय बॅलन्स असताना. मग त्याच्या एका भागाचा रेजिस्टन्स त्याला आर एडी म्हटलं, दुसऱ्या भागाचा रेजिस्टन्स त्याला म्हटलं आर डी सी. पण डी ह्या पॉईंटचं वैशिष्ट्य काय आहे, डी ह्या पॉईंटला जेव्हा की टच केली की ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये रिफ्लेक्शन 0 पाहिजे, मगच तो ब्रिज बॅलन्स आहे. आणि मग ब्रिज बॅलन्स असताना आपल्याला फॉर्म्युला मिळाला एक्स अपॉन आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर एडी अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर डी सी. तुम्ही इयत्ता 10वीमध्ये इयत्ता 11वीमध्ये रेजिस्टन्सचा फॉर्म्युला अभ्यासलेला आहे. आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, एल म्हणजे लेंथ, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, काठछेदाचे क्षेत्रफळ असं आपण मराठीत म्हणतो. मग वायर एडी हा जो पार्ट आहे एवढा, इथं आपण सुरुवातीलाच एक पहिलं महत्त्वाचं वाक्य मेन्शन केलं आहे, थिन युनिफॉर्म वायर. ही वायर युनिफॉर्म आहे याचा अर्थ त्याचा डायमीटर, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन थ्रूआउट द लेंथ सारखा आहे असं आपण अझूम केलेलं आहे, तशी आपली रिक्वायरमेंट आहे. आणि म्हणजेच इथं आपण फॉर्म्युला लिहिला आर इज इक्वल टू एडी ह्या वायरसाठी रो एल एक्स अपॉन ए. एल एक्स म्हणजे एडी, ए आणि डी या 2 पॉईंटमधला वायरचा पार्ट, ती लेंथ एल एक्सने दाखवली आपण. एक्सला अपोजिट आहे त्याला एक्स एल एक्स म्हटलं आहे, आरला अपोजिट आहे त्याला आपण एल आर असं म्हणूया. साहजिकच रो, मग इथं तुम्ही म्हणाल रो 1 रो 2 किंवा रो एल एक्स असं का घेतलं नाही, रो एक्स किंवा रो आर, ती वायर सेम मटेरियलची. एडी पार्ट घेतला काय, डी सी पार्ट घेतला काय, त्याचा स्पेसिफिकेशन बदलत नाही म्हणून रो तसाच आहे. एरिया क्रॉस सेक्शन पण युनिफॉर्म आहे, सेम आहे. आणि म्हणून आर एडीच्या ऐवजी रो एल एक्स अपॉन ए, आर डी सीच्या ऐवजी रो एल आर अपॉन ए. याच्यातला हा रो कॅन्सल झाला, ए कॅन्सल झाला, शिल्लक आला एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. आता बघा स्टुडंट्स, आपल्याला एक्स माहीत नाही आहे, अननोन आहे, तो काढायचा आहे. मग तो काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय मिळाला, एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. यातलं एल एक्स आणि एल आर आपल्याला मोजता येतो. इथं आपण म्हटलंय पाया वायरच्या खालच्या बाजूला एक मीटर स्केल बसवलंय, त्याच्या साईड आपण एल एक्स लेंथ मोजू शकतो, एल आर मोजू शकतो. पण एक लक्षात घ्या, या दोघांची बेरीज 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असणार आहे, कारण आपण ही वायर लांबीला घेताना 1 मीटर अशी घेतली म्हणजे 100 सेंटीमीटर घेतली. मग एल एक्स मोजता आलं, एल आर मोजता आलं. आर तर नोन आहे, बॉक्समध्ये आपण किती रेजिस्टन्स काढला तो आपल्याला माहिती आहे, सुटेबल व्हॅल्यू आपण असं म्हटलं होतं सुरुवातीला. मग मला आरची व्हॅल्यू माहिती आहे, एल एक्स माहिती आहे, एल आर माहिती आहे, मला एक्स काढतो. म्हणजे हाच फॉर्म्युला रिअरेंज केला तर तयार होईल एक्स इज इक्वल टू, सेम फॉर्म्युला जर मी रिअरेंज केला तर फॉर्म्युला तयार होईल एक्स इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट एल एक्स अपॉन एल आर. हा फॉर्म्युला तयार झाला. मला यातला एल एक्स माहिती आहे, एल आर माहिती आहे, आर माहिती आहे, त्यावर मला काय करता येईल एक्स. अशा रीतीने व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज वापरून आपण अननोन रेजिस्टन्स काढू शकतो. स्टुडंट्स, मग आता ह्या व्हीटस्टोन मीटर ब्रिजचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे, युजेस कोणकोणते बघायचे आहेत. त्याचबरोबर हा प्रयोग आहे, हा एक्सपेरिमेंट आहे, याच्यात कुठले कुठले एरर्स असू शकतात आणि ते कसे मिनिमाइज करायचे बघूयात. पहिल्यांदा याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ते बघूयात. तर त्याचं एक ॲप्लिकेशन तर मी आत्ता सांगून गेलं होतं की अननोन रेजिस्टन्स काढायचं आहे. The Wheatstone's meter bridge used for measuring the values of very low resistance precisely.
करेक्ट व्हॅल्यू काढता येते आपल्याला त्याचा प्रिसाइज व्हॅल्यू काढता. वी कॅन ऑल्सो मेजर द क्वांटिटीज सच ॲज गॅलोमीटर, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, इम्पॅडन्स बाय युझिंग व्हीटस्टोन्स मीटर गेज. म्हणजे आपल्याला अननोन रेजिस्टन्सचा रेजिस्टन्स काढता येतं, गॅलोमीटरचा पण काढता येतो, गॅलोमीटरचा रेजिस्टन्स काढता येतो. हे आणखी वेगळं आहे, त्याचं ॲप्लिकेशन आहे. त्याच्याबरोबर इम्पॅडन्स, इंडक्टन्स हे पण आपल्याला मोजता येतं. हे ह्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता इम्पॅडन्स म्हणजे वगैरे काय आहे तर आपल्याला पुढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर येतात ते लक्षात येईल. आपल्याला 3 कंपोनंटचा या 12वी चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा, म्हणजे रेजिस्टन्स, इंडक्टर, रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. आणि मग त्या तिघांनी मिळून केलेला करंट फ्लोला अपोज, त्याला इम्पॅडन्स असं म्हणतात, ते आपण त्यावेळेस बघूया. थोडक्यात अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स, असा कन्सेप्ट आपण लक्षात ठेवूया. बेसिकली एका वाक्यात सांगायचं झालं तर मीटर गेज हा अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी वापरला जातो. आता ह्या प्रयोगामध्ये एरर्स कोणकोणत्या, सोर्सेस ऑफ एरर्स ते आपल्याला बघायचे आणि मग ते कसे मिनिमाइज करायचे. आता आपण इथं अजून केलं पहिलं वाक्य काय म्हटलं आपण, थिन युनिफॉर्म वायर. कारण आपण हा एरिया कॅन्सल करत असताना एरिया युनिफॉर्म आहे, एरिया क्रॉस सेक्शन सर्व ठिकाणचा अर्थ आहे, पण द क्रॉस सेक्शन ऑफ वायर मे नॉट बी सेम युनिफॉर्म. तसं असेलच असं नाही. हा एरर येण्याचं एक पहिलं कारण आहे, सोर्स आहे. ज्या प्रयोगामध्ये एरर येऊ शकतो त्याचं पहिलं कारण वायर ही युनिफॉर्म असू शकत नाही, थोडा तरी फरक असू शकतो, मे बी नॉन युनिफॉर्म. त्यानंतर दुसरा सोर्स कुठला आहे, मेटल स्ट्रीप आणि वायर. आपण जिथे जोडतो इथं मेटल स्ट्रीप आणि ही वायर जोडली, तो जो कॉन्टॅक्ट आहे मेटल स्ट्रीप आणि वायर, तिथं काही एअर गॅप राहू शकतो, त्याला आपण कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स असं म्हणतो. आणि मग तो आपण काउंट करत नाही आणि म्हणून एरर करतो. द एंड्स ऑफ द वायर आर सोल्डर्ड टू द मेटॅलिक स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप्ड व्हिच इज नॉट टेकन इन टू अकाउंट, की ज्याचा आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठे उल्लेख करत नाही. म्हणजे पहिलं कारण आहे नॉन युनिफॉर्मिटी ऑफ द वायर, दुसरं कारण आहे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ऑफ मेटल प्लेट अँड द वायर. अजून एक कुठं एरर येऊ शकतो, आपण LX आणि LR मोजताना सुद्धा मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतो. हा तिसरा सोर्स आहे, एरर इन द मेजरमेंट ऑफ द लेंथ ऑफ द वायर, दॅट इज LX अँड LR. एरर काय येऊ शकतो हे कळलं, मग ते कसा मिनिमाइज करायचं. स्टुडंट्स, आपण 11th अभ्यासला आहे, एरर्स कॅन नॉट बी इलिमिनेटेड, दे कॅन बी मिनिमाइज्ड. मिस्टेक्स कॅन बी अवॉइडेड. मिस्टेक्स आणि एररमधला हा बेसिक फरक आहे. एरर आपण इलिमिनेट करू शकत नाही, पण मिनिमाइज करू शकतो. मग कसं मिनिमाइज करायचं, तर त्याला पहिलं उत्तर आहे, पहिला पर्याय आहे द व्हॅल्यू ऑफ आर. आपण हे आरची व्हॅल्यू ॲडजस्ट करणार आहे नाही तर व्हॅल्यू ऑफ आर इज ॲडजस्टेड सच दॅट द नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ऑन द 1/3 middle part of the wire, so that percentage error in the measurement of LX and LR are minimum. म्हणजे हा जो B हा पॉईंट आहे तो वायरच्या 1/3 पार्टमध्ये, मिडल पार्ट 1/3 मिडल पार्टमध्ये येईल, अशा रीतीनं आरची व्हॅल्यू ॲडजस्ट करायची. म्हणजे थोडक्यात ही वायर 100 सेंटीमीटर, त्याचा 1/3 घेतला तर अंदाजे आपण 33 सेंटीमीटर म्हणू, पण मिडल पाहिजे. 33 चे 3 भाग केले तर 33 ते 66 याच्यामध्ये LX आणि LR आले पाहिजे. अशा व्हॅल्यू जर चूज केल्या, असा आर ॲडजस्ट केला तर LX आणि LR मेजरमेंटमधला पर्सेंटेज एरर कमी होऊ शकतो. आणखी एरर कमी करण्याचा साधा सोपा उपाय कुठला काय एक्सपेरिमेंट असते ना, अनेक रिडिंग घ्या, त्याचं ॲव्हरेज काढा, ॲव्हरेज व्हॅल्यू विल बी द मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू. इथेही तसंच करतो आपण, फक्त एक रिडिंग घेत नाही, 3 रिडिंग घेतो आणि मग त्याचं ॲव्हरेज काढतो. द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय. आणखी नुसतं आपण अनेक रिडिंग घेत नाही, आपण आर आणि एक्सच्या जागा पण आदला बदल करू, इंटरचेंज करून. सुरुवातीला 3 रिडिंग घेताना एक्स हा डाव्या गॅपमध्ये असतो तर आर हा उजव्या गॅपमध्ये, नंतरच्या 3 रिडिंगला पण त्याची आदला बदल करतो, इंटरचेंज करतो आणि मग रिडिंग घेतो आणि मग ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो. दॅट विल बी द मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू विथ मिनिमम एरर. द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन्स ऑफ
resistance X and the resistance box R. The jockey should be tapped on the wire and not slide. D हा पॉईंट करताना जॉकी अशी टच करायची, अशी घासत नाही, स्लाइड करत न्यायची नाही, टच करायची काढायची, परत टच करायची काढायची. इथं आपण पाहत गॅलॉमीटरकडे पाहत टच करायचं, स्लाइड करायची नाही, त्याच्याने एरर कमी होतं. स्टुडंट्स, अशा रीतीने आजच्या तासाला आपण व्हिटस्टोन मीटर बी हे आर्टिकल अभ्यासलेलं आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्याचे छोटे छोटे भाग करूया. पहिला कन्स्ट्रक्शन हा भाग, दुसरं वर्किंग, तिसरा ॲप्लिकेशन्स, चौथा सोर्सेस ऑफ एरर आणि पाचवा हाऊ टू मिनिमाइज द एरर्स. स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण इथंच थांबूया.